रामकृष्ण हरी भावानं आज आहे शनिवार आणि शनिवार असल्यामुळे एका पाहुणे होती लग्न असल्यामुळे मग घेतली गाडी निघालो सण डायरेक्ट कच्च्या रस्त्याने लग्नाला. लग्न होते तांदवाडीला. गाडी हायवेनं एकदम स्पीडनं आणल्यामुळं कधी तांदवाडीत पुचलो काय कळच नाही. तांदवाडीतनं लागलो लगेच डांबरीला. हे गाडी पळत मग काय नॉनस्टॉप आलो कार्यालयापाशी. तर तिथं वर्धा होता. लावली गाडी पार्किंगला, आत येऊन बसलो. तर ही झाली पहिल्या नवरा नवरीची कसमध्ये खास अशा पद्धतीने एंट्री झाली. ही झाली दुसऱ्या नवरदेवाची एंट्री. इथं 2 लग्न होते हो. हाफ खर्च सगळ्यात भारी सिस्टीम हे आपल्याला पटली. त्यातून नवरा नवरीची गाडी घेतली आणि गेलो जेवायला गेलो तर मुलकाचीच गर्दी. म्हणलं आपला काय मेळ बसा दिसत नाही, पण तर बी एक खुर्ची धरली आणि बसलो जेवाय. घेतलं जेवण उरकून इकडं आलो बाहेर पाणी प्यायला तर मुलकाची गर्दी. भावाला म्हणलं पाणी प्यायची अडचण होती, बिसलरी घेऊ. घेतली बिसलरी. तसं गेलो डायरेक्ट गाडी लावलेली. घेतली गाडीनं हल्लो घराच्या दिशेने. मग काय हायवे असल्यामुळं आपल्याला नुसती गाडी पळवायला पाहिजे. टॉपच्या स्पीडनं लगेच आलो तांदवाडी गावातनं खाली निघालो. तर घरनं भावाचा फोन आला. भाऊ म्हणला आपल्या डम्पिंगचं टायर पंक्चर झाले, तेवढं काढून आणावं लागते. गेलो गावात, टेलरचं टायर काढला बाजूला, पंक्चर काढायला लावली. टोबत बघितली तर एक पंक्चर होती. ते काय घेतलं गायचापचा येणार. मग केली गॅस वेल्डिंग चालू. थोडा वॉलशीटचा प्रॉब्लेम झाला होता हो, दुसरं काय नाही. त्यांनी हाणली मग स्पीडमध्ये वॉलशीटला वेल्डिंग आणि परत जोडलं टायर डिक्स जोडलं. म्हणले आता टायर जोड. मशनी असल्यामुळे लय काम उरकतो. नट्ट हाय स्पीडमध्ये जोडली. लगेच जॉक उतरवला, लावलं टायर डम्पिंगला आणि घेतली मशीन आणि केली घेणे सन नट बसवायचं चालू. भावानं घेतला ट्रॅक्टर आणि गेला खेपाला. हे तुम्ही बघतोय तर आपल्या पुढे एक ट्रॅक्टर येऊन थांबलेला. मग त्यांची भरून दिली. भावाला म्हणलं लाव. भावाने गेला खेपाला, लावलं डम्पिंग लागलं भरायला. भावाला म्हणलं मी जातो आता, टायमिंग लय व्हायला लागले, मला बी घरचं बघायचं. मग काय भावाला केलं बाय बाय. घेतली गाडीनं आलो आपल्या घराच्या दिशेने. भावांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका. आणि व्हिडिओ कसं वाटते ते तेवढं सांगा. धन्यवाद.